नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण झटपट अशी कुरडईची भाजी बनवूया। कुरडईच्या चटणीसाठी लागणारे साहित्य इथे मी अशी ही वाळलेली कुरडई घेतलेली आहे। हिचे असे बारीक तुकडे करून घ्यायचे। भरपूर असा बारीक कांदा चिरून घेतलेला आहे। इथे मी 5 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत बारीक। फोडणी करता जिरे, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर, हळद, मीठ, लाल तिखट आणि हिंग। सगळ्यात पहिले आपण एक अर्धा तास गार पाण्यात कुरडई भिजत घालू। कुरडई गरम पाण्यात किंवा कोमट पाण्यात नाही घालायची, कारण मग अशी खूप ती भिजते। म्हणून कुरडई भिजत घालताना गार पाणीच वापरायचं। एक अर्धा तास असं आपण याला झाकून ठेवू। अर्धा तास झालेला आहे। आपली अशी कुरडई अशी भिजलेली आहे। कुरडई जास्त पण नाही भिजून द्यायची, नाहीतर परतताना सगळं असं ती मेल्ट होते। म्हणून जास्त नाही भिजून द्यायची। अशी मऊ लागली हाताला की त्यातलं पाणी काढून टाकायचं कुरडईतलं। आता आपण हे कुरडईतलं सगळं पाणी काढून घेऊ। अशी मोकळी फडफडीत कुरडई झाली पाहिजे, म्हणजे भाजी अशी मोकळी फडफडीत होते, नाहीतर मग असं खूप अशी चिखलासारखी शिजते ती। आता आपण कांदा परतायला टाकू। इथं कढई तापायला ठेवलेली आहे। तेल घालते मी कढईत। कांदा परतायला जरा थोडंसं जास्तच तेल घालायचं। तेल तापलेलं आहे। आता जिरे आणि मोहरी घालते, हिंग आता चांगला फुलला आहे आपला। तर कांदा घालते, कढीपत्ता, आता आपण कांदा एकदम चांगला परतून घेऊ। आपण ज्या भाज्या परतून करतो त्या भाज्यांचा कांदा चांगला लाल परतून द्यायचा मग ते लाल परतलेला कांदा चवदार लागतो भाजीत आणि दाताखाली कचकच पण नाही लागत। म्हणून हे कांदा असा आपण चांगला परतून घेऊ। कांदा आपला चांगला परतलेला आहे। आता कांदा किती जास्त घातला होता, पण परतून असा कांदा थोडा होतो। म्हणून ह्या कुरडई कांदा सांडगा करताना कांद्याचा वापर जरा जास्त करायचा। आता आपण मसाले टाकू। लाल तिखट, हळद, मीठ, हे चांगलं मिक्स करून घेऊ। या भाजीला अगदी कमी मसाले लागतात, काही मसाले जास्त लागत नाही, काही नाही। कमी मसाल्यात आपली छान भाजी तयार होते। आता हे मसाले चांगले परतलेले आहे। आता कुरडई घालते। कुरडई पण एकदम आपली अशी सुकलेली आहे। या भाजीला आपल्याला कुरडईच भिजवायची जमली पाहिजे। पाण्यात घातल्यानंतर एक थोड्या वेळाने चेक करायचं। हाताला कुरडई मऊ लागली की लगेच पाण्यातून काढून घ्यायची, नाहीतर मग असं परतताना खूप ती अशी शिजल्यासारखी होते, अशी मोकळी फडफडीत नाही होत। आता 1 मिनिटभर आपण याला परतून देऊ। एक वेगळी भाजी चवीची, एक वेगळ्या चवीची भाजी म्हणून हा ऑप्शन चांगला आहे। आपली आता ही कुरडईची चटणी परतून झालेली आहे। आता कोथिंबीर घालते। कोथिंबीर चांगली मिक्स करून घेते। आता गॅस बंद करते आणि ही भाजी एका भांड्यात काढून घेते। अशा पद्धतीने आपली ही झटपट होणारी कुरडईची चटणी तयार झालेली आहे। तुम्ही नक्की करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा।